नमस्ते, मी टेक्निशियन शुभांगी. रेल्वेच्या ग्रुप डीच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत 2025च्या. याच्यावर मी अगोदर देखील व्हिडिओ केलेला आहे, परंतु तेव्हा त्या नोटिफिकेशननुसार 32,000 प्लस त्या टोटल व्हॅकन्सीज होत्या. परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये 58,000 प्लस 58,242 टोटल व्हॅकन्सीज ठेवण्यात आलेल्या आहेत. या इतक्या व्हॅकन्सीजसाठी भरती होणार आहे. तर याच्यामध्ये फॉर्म नक्कीच खूप जास्त प्रमाणात भरले जाणार आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. फक्त तुम्ही 10वी पास जरी असाल तरी देखील फॉर्म भरू शकता, किंवा ITI झालेला असेल तरी देखील फॉर्म भरू शकता. म्हणजे प्रत्येक जो विद्यार्थी 10वी पास झालेला आहे आणि तो जर त्या एज लिमिटमध्ये बसत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, ॲप्लाय करू शकता. त्याच्यामुळे नक्कीच फॉर्म जास्त प्रमाणात भरले जाणार आहेत. आणि यासाठी महत्त्वाचं, तुम्ही फॉर्ममध्ये काही चुका करू नये, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये. त्यासोबतच तुम्ही अभ्यासाच्या कशा पद्धतीने तयारीला लागणं गरजेचं आहे. यासाठीच महत्त्वाचे हे डॉक्युमेंट्स असणार आहेत, जेणेकरून तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला काही गोष्टींमध्ये चुका तुमच्या होऊ नयेत किंवा काही अडचणी येऊ नयेत. आणि या जी तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे, निवड पद्धती कशा पद्धतीची असते, त्यासोबतच तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न आहे तो काय पद्धतीचा आहे, EWS सर्टिफिकेट म्हणजे काय असतं, किंवा EBC काय आहे, या संदर्भातच डिटेल्स माहिती आजच्या या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला फॉर्म भरण्याची तारीख कधीची आहे, जेणेकरून तुम्ही या ग्रुप डीच्या एक्झामसाठी जे देखील व्हॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी फॉर्म ॲप्लाय करू शकता. त्याची तारीख असणार आहे 23 जानेवारीपासून. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. 23 जानेवारी 2025पासून फॉर्मची डेट चालू होणार आहे. म्हणजे फॉर्म तुम्ही ॲप्लाय करू शकता. 23 जानेवारीपासून फॉर्म ॲप्लाय करू शकता ते 22 फेब्रुवारीपर्यंतची लास्ट डेट असणार आहे. जवळजवळ 1 महिन्याचा तुम्हाला इथे मुदत दिलेली आहे फॉर्म ॲप्लाय करण्यासाठी. परंतु जास्त तुम्ही उशीर करू नका, कारण की जास्त उशीर केल्यानंतर सर्व्हर एकतर डाऊन होतो, त्याच्यामुळे फॉर्म तुमचा सबमिट देखील होत नाही. अशा काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळे फॉर्म सबमिशनची प्रोसेस तुमची होत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जशी तुमची फॉर्मची डेट, तुम्ही फॉर्म ॲप्लाय करण्याची डेट ओपन होईल तसं लगेचच तुम्ही सुरुवातीच्या 3-4 दिवसामध्ये फॉर्म भरायला चालू करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये वय मर्यादा काय पाहिजे, जेणेकरून तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. तर जे देखील 10वी पास असणार आहे ते सगळे स्टुडंट्स इथे तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. पण तुमची वय मोजण्याची जी तारीख आहे ती आहे 1 जुलै 2025पर्यंत तुमचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे. 1 जुलै 2025पर्यंत तुम्ही 18 वर्षाचे कंप्लीट पाहिजे, तर तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, जनरल कॅटेगरी, तर याच्यामध्ये तुम्हाला वय मर्यादा असणार आहे 18, कमीत कमी 18 ते 36पर्यंत तुमची वय मर्यादा असणार आहे. मिनिमम 33 असते, पण तुमचं जे देखील कोविडमुळे तुम्हाला 3 वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे 18 ते 36 असं हे एज असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी फक्त मी सांगत आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल, SC ST, तर मात्र तुमचं एज इथे असायला पाहिजे 18 ते 41 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म इथे ॲप्लाय करू शकता. SC ST कॅन्डिडेट्स जे देखील आहेत ते. त्याच्यानंतर जर तुमचं वय असेल, तुम्ही जर OBC कॅटेगरीमध्ये येत असाल, ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये, तर मात्र तुम्ही 18 ते 39च्या मध्ये तुमचं एज असणं गरजेचं आहे. तर तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता, तर तुम्ही एलिजिबल असणार आहात. हे झालं वय मर्यादा. आणि याच्यानंतर असणार आहे जी देखील ऑफिशियल वेबसाईट आहे, जेणेकरून तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे rrbapply.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतः लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर, तुमचे देखील डेस्कटॉप असेल त्याच्यावरून तुम्ही फॉर्म स्वतःच ॲप्लाय करू शकता. परंतु मोबाईलवरून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका, कारण की जे देखील डॉक्युमेंट्स स्कॅन करून आपण अपलोड करावे लागतात ते मोबाईलवर होत नाहीत, प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तुमचं डेस्कटॉप किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे असेल तर त्याच्यामधून किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता या ऑफिशियल वेबसाईटवरून.
आता महत्त्वाचं म्हणजे काय, फॉर्म भरत असताना तुम्ही काही तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत किंवा काय खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून चुका नाही झाल्या पाहिजेत, फॉर्म व्यवस्थित सबमिट झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी बोलवण्यात देखील यावं, याकरता तुम्ही काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला जर तुम्ही RRBसाठी अप्लाय केलेलं असेल, NTPC किंवा ALP वगैरे कोणत्या एक्झामसाठी, तर तुम्हाला अनुभव नक्कीच असणार आहे. परंतु जे देखील फ्रेशर्स आहेत, जे सुरुवातीलाच आता पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत, असे 10वी पास झालेले प्रत्येक विद्यार्थी, म्हणजे मिनिमम एज्युकेशन तुमचं 10वी पाहिजे, तुम्ही मग ग्रॅज्युएशन असू द्या, डिप्लोमा, डिग्री जे देखील तुमच्याकडे आहे ते चालणार आहे, परंतु कमीत कमी तुमचं 10वी पास झालेलं असणार आहे, असं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे इथे. पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे, तर सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे. आणि हा पासपोर्ट साईज तुम्ही फोटो जो काढणारा आहे तो सुरुवातीलाच तुम्ही भरपूर असे फोटो काढून घ्या, जेणेकरून 8 ते 10 फोटो काढून घ्या, जेणेकरून फॉर्म भरत असताना जे स्कॅन करताल फोटो, जो स्कॅन कराल तोच फोटो तुमचा पूर्ण या प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत तेच फोटो तुमच्या सोबत असायला पाहिजेत. कारण की हॉल तिकीट जेव्हा तुमचं येतं त्याच्यावर देखील तो फोटो पाहिजे असतो, किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तेव्हा देखील तो फोटो लागणार. म्हणजे ज्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये तुमचे जे फोटो लागणार आहेत पासपोर्ट साईज, तो एकच जो सुरुवातीला तुम्ही स्कॅन केलेला आहे तोच फोटो तुम्ही शेवटपर्यंत देऊ शकाल. या हिशोबाने तुम्ही तुमच्याकडे फोटो जास्तीचे काढून ठेवणं गरजेचं आहे. आता हा फोटो काढताना तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये सेल्फी मोडमध्ये फोटो काढू नका, कारण की तुमच्या त्या फोटोमध्ये तुमचे दोन्ही कान, दोन्ही डोळे असं व्यवस्थित समोरनं तुमचं व्हिज्युअल व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. असा फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे, ज्याचं बॅकग्राऊंड मात्र व्हाईट असणं गरजेचं आहे. असा फोटो तुम्ही काढून घ्या. किंवा सनग्लासेस म्हणजे गॉगल्स घालून वगैरे किंवा डोक्यात टोपी घालून असे फोटो जेणेकरून काढू नका की तुमचा फोटो रिजेक्ट होईल, फॉर्म रिजेक्ट होईल. असे फोटो काढू नका, नॉर्मल फोटो असू द्या. आणि व्यवस्थित त्याची साईज जी देखील फॉर्ममध्ये दिलेली असते, किती KB तो अपलोड करायचा असतो, स्कॅन करायचा असतो, त्यामध्ये तुम्ही करू शकता. ते फॉर्म भरताना त्याच्यामध्ये लिहिलेलंच असतं, ते 30 ते 70 KB वगैरे ते देतातच, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते अपलोड करून घेणार आहात. सुरुवातीला म्हणजे फॉर्म भरायला जाताना मात्र तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमची एक सिग्नेचर असणं गरजेचं आहे, सही. तर ती कशी, तुम्ही जे अल्फाबेटिकल ABCD असे जे अल्फाबेटिकल्समध्ये तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये जी सिग्नेचर करतात ती व्हॅलिड धरली जात नाही, तर तुमची जी रनिंग लेटर्समध्ये सिग्नेचर असते तर अशामध्ये सही तुमची जी देखील आहे रनिंग लेटर्समध्ये तीच व्हॅलिड धरली जाते. त्याच्यामुळे तीच तुम्ही एक फिक्स अशी सही ठेवा, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये वगैरे तुम्हाला ती उपयोगी पडेल. एक अशी तुमची सही तुम्ही फिक्स करून ठेवा. फोटोग्राफ झालं, त्यानंतर सिग्नेचर झालं, त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट्स असणार आहे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड तुमचं अपडेट आहे का नाही ते अगोदरच पाहून घ्या, कारण की त्या प्रोसेसमध्ये पुन्हा तुमचे 4-5 दिवस 8 दिवस निघून जातात. आधार कार्डमध्ये तुमचं जे नाव आहे ते नाव तुमचं जे 10वीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरचं आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव मॅच सेम असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या आधार कार्डवर जी देखील तुमचं बर्थ डेट आहे, जन्मतारीख आहे ती, आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरची जन्मतारीख ही देखील सारखीच असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला जाताना एकतर तुमचा एक व्हॅलिड मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, जो पूर्ण प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत तो मोबाईल असणं गरजेचं आहे. कारण की रेल्वेमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म ॲप्लाय करता तेव्हा जी देखील प्रोसेस होणार आहे त्याचे SMS तुम्हाला त्याच मोबाईल नंबरवर येतील, जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरत असताना अपलोड केलेला असतो, टाकलेला असतो. त्याच्यामुळे एक व्हॅलिड मोबाईल नंबर तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला देखील लिंक आहे की नाही ते पाहून घ्या. म्हणजे आधार कार्ड लिंक आहे, अपडेट आहे, या सगळ्या गोष्टी आधार कार्डच्या तुमच्या जे देखील आहेत त्या तुम्ही अपडेट करून घ्या अगोदरच, फॉर्म भरायच्या अगोदर. त्यानंतरच तुम्ही फॉर्मसाठीचं प्रोसिजर करू शकता. त्यानंतर आधार कार्डचं झाल्यानंतर तुमच्याकडे फॉर्म भरायला जात असताना तुमच्याकडे एक
व्हॅलिड ईमेल ID तुम्ही तुमचा तयार करून ठेवा, कारण की या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला ईमेल देणं गरजेचं असतं. जो ईमेल ID आहे तुमचा तो तिथे अपलोड करणं गरजेचं असतं, कारण की त्याच्यावरच तुमच्या फॉर्मचे जे देखील अपडेट्स असणार आहेत ते तुम्हाला तिथे वेळच्या वेळी दिले जातात. तुम्हाला एक्झामचं हॉल तिकीट वगैरे, ज्या देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे, सगळं तुमची जे देखील माहिती आहे ते तुमच्या ईमेलवर आणि SMS या 2 गोष्टींवरच येत असते. त्याच्यामुळे तुमचे ईमेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्ही एक व्हॅलिड तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. आता यानंतर जे तुम्ही 10th बेसिसवर फॉर्म भरणार आहे, तर 10वीचं सर्वात अगोदर तर मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि या 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव काय आहे हे पाहून घ्या. आधार कार्डवरचं नाव आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव सारखंच असायला पाहिजे. आणि खरं तर 10वीचं मार्कशीट यासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचं जे एज लिमिट आहे हे कशावरून ते ठरवतात, तर 10वीच्या मार्कशीटवर जे देखील तुमची जन्मतारीख दिलेली आहे त्याच्यावरून बर्थ डेटवरूनच हे एज लिमिट ठरवलं जातं. तोच प्रूफ म्हणून इथे ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामुळे तुमचं जे देखील 10वीचं मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेट आहे, ते व्यवस्थित आहे का, त्याच्यावरची जन्मतारीख चुकलेली तर नाही आहे ना, या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून घ्या. नसेल तर ॲफिडेविट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये काही इथे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. या 10वीच्या मार्कशीटवरच तुम्ही ज्या देखील 14 पोस्ट आहेत या ग्रुप Dच्या, त्याच्यामध्ये तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता. 10वीच्या मार्कशीटबरोबर तुमचं जे देखील 12वीचं किंवा ग्रॅज्युएशनचं, डिप्लोमा, डिग्रीचे जे देखील मार्कशीट आहेत ते सोबत असू द्या, पण मिनिमम तुमचं 10वीचं मार्कशीट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही हा फॉर्म ॲप्लाय करू शकता. कारण की ते स्कॅन करायला आवश्यक असतं 10वीचं मार्कशीट, त्याच्यामुळे ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. यानंतर असणार आहे कास्ट सर्टिफिकेट. तर कास्ट सर्टिफिकेट कोणासाठी लागणार आहे, जे देखील ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट नसतं किंवा त्यांच्यासाठी याची काही आवश्यकता नसते. त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे ते EWS संदर्भात आपण शेवटी माहिती करून घेऊया EWS काय आहे ते. परंतु कास्ट सर्टिफिकेट कास्ट कॅटेगरी कोणासाठी आहे, तर SC ST जे देखील SC ST कास्ट कॅटेगरीमध्ये येतात जे कॅन्डिडेट्स, त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, कारण की त्यांना त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स असतं, कोटा असतो. त्याच्यामुळे SC ST किंवा OBC या कॅटेगरीजमध्ये जे देखील कॅन्डिडेट्स येतात त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते मात्र तुमचं स्टेट गव्हर्नमेंटचं नाही पाहिजे, तर तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. जे देखील फॉर्म तुम्हाला आता ॲप्लिकेशनला येईल, भरण्यासाठी येईल, त्याच्यामध्ये शेवटी बघा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला असतो. त्याच्यामध्ये SC कॅटेगरीसाठी पण कोणतं कास्ट सर्टिफिकेट फॉर्मॅट पाहिजे सेंट्रल बेसिसवर, किंवा ST कॅटेगरीसाठी पण कोणता सेंट्रल बेसिसवर कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पाहिजे हे दिलेलं असतं. त्या फॉर्मॅटमध्येच तुमचं ते कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच OBCमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा देखील भरती होती कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबसाठीची, त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट वेगवेगळ्या कास्ट दिलेल्या असतात, जेणेकरून NTC आहे, NTD आहे, तर या सगळ्या कास्ट NT VJ वगैरे ह्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. परंतु सेंट्रलमध्ये याच कास्ट OBC कॅटेगरीजमध्ये येतात, अदर बॅकवर्ड क्लास. त्याच्यामुळे मात्र इथे त्यांना सेपरेट त्यांचं वेगळं असं OBC कॅटेगरीचं त्यांचं सेंट्रलच्या केंद्राच्या धर्तीवर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट बनवून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सेपरेट कास्ट नसतात, फक्त त्यांना कॅटेगरी दिलेली असते. SC ST OBC या कॅटेगरीजचं त्यांचं सेंट्रल बेसिसवर कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. याच्यासाठी देखील 8-10 दिवस जातात. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट बनवून घेणं गरजेचं आहे आणि याचा नक्कीच फायदा होतो, कारण की याच्यामध्ये काही तुम्हाला रिझर्वेशन कोटा असतो, त्यानुसार तुमचं मेरिट कमी जास्त असतं, त्याच्यामुळे नक्कीच याचा फायदा होतो. त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही बनवून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये निवड पद्धत काय असणार आहे, तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, तर ग्रुप Dच्या भरतीमध्ये सर्वात अगोदर तर तुमची CBT होते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते. आता ही एक घेणार की आणखी दुसरी पण घेणार, याच्यावर आणखी देखील आलेलं नाही आहे नोटिफिकेशन. एक तर असतेच CBT 1, पण CBT 2 देखील होणार की नाही हे अजून फिक्स झालेलं नाही आहे. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, ही ऑनलाईन टेस्ट असते.
जी तुम्ही कॉम्प्युटरवर देणार आहात. रिटन तुमची जे देखील आपले वही पेन घेऊन जातात तशी टेस्ट नाही आहे, ही ऑनलाईन टेस्ट असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते आणि मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता. तुमचं परीक्षेचं माध्यम हे मराठी देखील असणार आहे. तुम्ही जे सिलेक्ट कराल त्यानुसार ते परीक्षेचं माध्यम असणार आहे. CBTमध्ये जे देखील विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, मेरिटमध्ये आहेत, त्यांच्या 3 पट विद्यार्थी हे PETसाठी बोलवले जातात. PET काय आहे तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, जी ग्राउंडवर घेतली जाते, तुमची फिजिकली टेस्ट असते, त्याला म्हणतात PET. तर ही याच्यामध्ये 3 पट विद्यार्थी म्हणजे बघा CBTमध्ये जेवढे क्वालिफाय झालेले आहेत त्याच्या जे देखील वॅकन्सीज आहेत त्याच्या 3 पट विद्यार्थी हे PETसाठी बोलवले जातात. म्हणजे याच्यातून देखील चाळण पद्धतीने इथे देखील चाळणी केली जाते विद्यार्थ्यांची आणि नंतर पुढच्या प्रोसेसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येतं. त्यानंतर तिसरं जे देखील स्टेप आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये महत्त्वाचं काय पाहिलं जातं, जे देखील तुम्ही फॉर्म सबमिट करत असताना तुम्ही जे देखील डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, फोटो असू द्या, सिग्नेचर असू द्या किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट असू द्या किंवा आधार कार्ड असू द्या, जे देखील तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेले आहेत फॉर्म भरत असताना किंवा 10वीचं मार्कशीट असू द्या, यांची खातरजमा किंवा पडताळणी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये केली जाते. आणि त्याच्यामुळे जे देखील तुम्ही फॉर्म भरत असताना जे देखील मार्कशीट देणार आहात किंवा काय ते तुम्ही चुकीचं किंवा खोटं देऊ नका, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाहेर काढलं जाणार नाही. त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोपं असतं, होऊन जातं लगेच. फक्त CBT महत्त्वाची असते, खूप महत्त्वाची, आणि त्यानंतर PET महत्त्वाची असते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन का सोपं असतं, कारण की तुम्ही फॉर्म भरत असतानाच बऱ्याचपैकी ते काम केलेलं असतं, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतात, तेव्हाच तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरलेला असतो. यानंतर चौथी स्टेप असते ती म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन. तर याच्यामध्ये काय असणार आहे, मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुमचं जे देखील तुम्ही पोस्ट प्रेफरन्स दिलेला आहे त्यानुसार तुमचं मेडिकल होतं आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. मेडिकल हे देखील काय सोपंच असतं, याच्यामध्ये तुमचं डोळ्यांची तपासणी किंवा एक्सरे, तुम्हाला गंभीर आजार आहेत का कोणते हे पाहिले जातात. जास्तीत जास्त डोळ्यांची तपासणी इथे खूप हे केली जात नाही, कारण की ALP वगैरेमध्ये लोको पायलटसाठी किंवा स्टेशन मास्टरसाठी जास्त प्रमाणात तिथे डोळ्यांचं जास्त महत्त्व दिलं जातं. जास्त तुम्हाला चष्मा वगैरे आहे का या गोष्टींचं खूप महत्त्व दिलं जातं. परंतु इथे नॉर्मली तुम्हाला रंग तुम्हाला ओळखता येत आहेत का वगैरे, नॉर्मली जी चाचणी आहे डोळ्यांची ती केली जाते, होऊन जातं. याच्यामध्ये देखील सिलेक्शन होऊन जातं, काही अवघड नाही, काही गंभीर आजार वगैरे तर नाहीत ना, याची देखील खातरजमा केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची परीक्षा पद्धत काय असणार आहे, CBT कशा पद्धतीने घेतली जाते, काय त्याच्यामध्ये सिलेबस आहे. तर याच्यामध्ये तुमची जी NTPCसाठी असते CBT अगदी तशीच इथे देखील असते. याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात, 100 मार्कांसाठी असतात आणि याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क कट होतात आणि याच्यामध्ये वेळ असते 90 मिनिटांची वेळ असते. आणि याच्यामध्ये विषय असतात ते म्हणजे तुमचं मॅथमॅटिक्स आहे, गणित आहे, 25 मार्कांसाठी आहे गणित, रिझनिंग बुद्धिमत्ता जे आहे ते आहे तुमचं 30 मार्कांसाठी आहे. त्यानंतर GS जनरल सायन्स आहे, सामान्य ज्ञान, ते आहे तुमचं 25 मार्कांसाठी आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस किंवा GK जे देखील जनरल नॉलेज आपण म्हणतो ते असणार आहे 20 मार्कांसाठी. असं तुमचं पूर्ण पेपर असणार आहे, तो 100 मार्कांसाठी आणि 100च प्रश्न असणार आहेत. परीक्षा पद्धत तुम्हाला समजली. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, ऑनलाईन असते, मराठीतून तुम्ही देऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही 10वी बेसिसवर फॉर्म भरत आहात, याचा अर्थ तुम्हाला 10वीपर्यंतच्या सिलॅबसवर इथे प्रश्न विचारले जातात. पण ते मात्र आपले जे महाराष्ट्र बोर्डचे आहेत ते नसून NCERT जे देखील केंद्राचं बोर्ड आहे NCERT त्या पुस्तकांवर आधारित हे सगळे प्रश्न असतात. त्याच्यामुळे त्या अभ्यासाच्या तयारीला लागणं गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्ता हे कॉमनच आहे सगळीकडे, फक्त जास्त व्हास्ट आहे ते म्हणजे तुमचं जनरल सायन्स आहे. NCERTमधून ते करणं तुम्ही गरजेचं आहे. परीक्षा पद्धत तुम्हाला समजली असेल CBT. आणि यानंतर असते याच्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर जी असते ती फिजिकल टेस्ट असते PET. तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट
याच्यामध्ये मार्क नसतात खरं तर, फक्त ही क्वालिफाय करण्यासाठी असते, जेणेकरून जे 3 पट विद्यार्थी जास्त बोलवलेले आहेत जागांपेक्षा त्याच्यामधून तुम्हाला चाळणी करून काढण्यात येतं. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, तर ग्रुप डीमध्ये एकतर हार्डवर्क असतं, जास्त कष्टाचं काम असतं ग्रुप डी म्हणजे, आणि याच्यामुळे तुमचं फिजिकल इफिशियन्सी इथं टेस्ट केली जाते, जेणेकरून तुम्ही इथे फिट आहात की नाही त्या पोस्टसाठी, यासाठी खरं तर ही टेस्ट घेतली जाते. जशी पोलीस भरतीमध्ये जशी ग्राउंड घेतलं जातं, मैदानी चाचणी घेतली जाते, अगदी तशी इथे देखील असते. तर इथे जर तुम्ही पुरुष असाल, मेल असाल, तर मात्र तुम्हाला इथे 35 किलोचं एक वजन उचलून, जी एक गोणीमध्ये भरून जे काही वजन आहे ते उचलून तुम्हाला 100 मीटर चालत जायचं आहे, आणि ते अंतर तुम्हाला 2 मिनिटामध्ये पार करायचं आहे. 2 मिनिटामध्ये ते पोचायचं आहे. 100 मीटर अंतर चालत जा, पळत जा, 35 किलो वजन घेऊन. नंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी, स्त्रियांसाठी जे असणार आहे, मुलींसाठी ते असणार आहे 20 किलो वजन त्यांनी घ्यायचं आहे. 20 किलो वजन, आणि सेम आहे, अंतर सेम आहे, 100 मीटर आहे आणि 2 मिनिटांचाच वेळ आहे. याच्यानंतर जे देखील रनिंग असणार आहे, धावण्याचं, तर त्याच्यामध्ये असणार आहे ते म्हणजे पुरुष असाल तर त्यांच्यासाठी असणार आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर तुम्हाला पळायचं आहे. त्याची वेळ असणार आहे, टाईम ड्युरेशन दिलेलं आहे 4 मिनिट 15 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही ते कंप्लीट केलं पाहिजे. त्याच्या पुढे गेला तर तुम्ही तिथे डिस्क्वालिफाय होणार आहात. आणि स्त्रियांसाठी असणार आहे ते सेम असणार आहे, अंतर तेवढंच असणार आहे 1000 मीटर, परंतु तुमची वेळ मात्र जास्त आहे. इथे 5 मिनिटे 40 सेकंड तुम्हाला इथे वेळ दिलेली आहे, आणि पुरुषांना 4 मिनिटे 15 सेकंड, मुलींसाठी 5 मिनिटे 40 सेकंड. अंतर मात्र तेवढंच आहे 1000 मीटर. आणि याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर मात्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येतं, आणि त्यानंतर तुम्हाला पोस्ट प्रेफरन्सनुसार तुमचं मेडिकल करण्यात येतं. अशा पद्धतीने ही परीक्षा पद्धत असते किंवा निवड प्रोसेस असते. आणि त्यानंतर शेवटचं महत्त्वाचं आपण पाहून घेऊया, EWS आणि EBC काय आहे. फॉर्म भरत असताना जे EWS पण साठी जो रिझर्वेशन आहे ते 10% रिझर्वेशन इंडियन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. EWS ही एक रिझर्वेशन कॅटेगरी आहे. EWSमध्ये सर्टिफिकेट मिळतं EWSचं, म्हणजे EWS हे काय आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणतात EWS. आणि EBC हे जे आहे ते इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणतात. EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. आता EBC हे खरं तर तुम्ही असं लक्षात ठेवा की EBC हे आपल्याला कॉलेजमध्ये वगैरे स्कॉलरशिपसाठी किंवा फीमध्ये तुम्हाला कन्सेशन पाहिजे तर त्याच्यासाठी EBC याचा उपयोग होतो. हे एक कॅटेगरी नाही आहे जिथे तुम्हाला रिझर्वेशन असतं, ही कॅटेगरी नाही EBC, याच्यामध्ये सर्टिफिकेट वगैरे नसतं. तर EWSमध्ये तुम्हाला EWS असण्याचं सर्टिफिकेट मिळतं. जसं सर्टिफिकेट OBCचं मिळतं, SC/ST कॅटेगरीचं मिळतं, अगदी तसंच EWSचं देखील इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये तुम्ही जर येत असाल तर हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी असतं. ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही आहे, जनरल कॅटेगरीमध्ये आहे, आणि तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये मोडता. तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आतमध्ये आहे तर इथे तुम्हाला EWS कॅटेगरीमध्ये तुम्हाला रिझर्वेशन मिळतं. आणि आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने जॉबमध्ये 10% सीट्स इथे रिझर्व ठेवलेल्या आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी आणि एज्युकेशनमध्ये. याच्यासाठी हे ओपन कॅटेगरीसाठीच असणार आहे EWS. आणि EBC हे देखील ओपन कॅटेगरीसाठीच असतं, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, हे याच्यामध्ये सर्टिफिकेट वगैरे मिळत नाही. म्हणजे तुम्हाला आत्ता फॉर्म भरत असताना ग्रुप डीच्या याच्यामध्ये EWSमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुमच्याकडे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये EWSमध्ये फॉर्म भरू शकता. तर अशा पद्धतीने आज मी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा, आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.